नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ शीतल दराडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तर मला होतं उपवास, तर कारभारी आले होते ऊसाचा रस घेऊन, जो की मला खूप आवडतो. मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंडगार ऊसाचा रस तर कोणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडतोच. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक छानशी रेसिपी पण बघायला भेटणार आहे, जी की उपवासाची थालीपीठ किंवा दिरडे म्हणू शकता तुम्ही. मग मी तो रस व्यवस्थित काढला आणि त्यांना पण दिला प्यायला. तर खूप छान होतं, एकदम थंड, आणि दुपारचा टाईम होता, 2, 2:30, 3 वाजता. तर मग भारी वाटलं तो रस पिऊन. तर व्हिडिओला कंटिन्यू करा. कारभाऱ्यांना पण दिलाय, तर त्यांनीच आणलाय, पण मी फक्त नाही का ग्लासामध्ये वतून दिलाय. तर त्यांना पण विचारते मी कसा वाटला. तर आणत नव्हते ते, मी त्यांना लई बळजबरी केली, आणा आणलाय. तर लगेच संपून पण टाकलाय, संपलाय पण लगेच, दम पण नाही. तर कसा आहे हो? हा का, ऊसाचा रस आहे तो, छान आहे. हा, छान. रस वगैरे पिऊन झाला, त्याच्यानंतर म्हणलं थोडंसं काम करावं, कारण भरपूर असं काम आहे, सीझन चालू आहे, त्याच्यामुळे अल्बम एडिटिंगचं. आणि सकाळपासून काय करणं पण नाही झालं, खूप म्हणजे खूप जास्त काम होतं. मग 5-6 पेज बनवले, जे की ते मला दुसरं कुठलंच काम करायला जास्त आवडत नाही, पण अल्बम एडिटिंगचं काम मला खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर आहे ना, सकाळपासून खूप सारे भांडे वगैरे पण पडले होते, मी बाहेर गेले होते, तर सगळा राडा तसंच होता. मग किचनमधून सगळे भांडे बाहेर काढले, म्हणले ते सगळे घासून स्वच्छ करावं, कारण आता संध्याकाळचा टाईम झाला होता. तर मग घर वगैरे पण झाडायचं होतं. तर त्याच्यानंतर मग मी इथं घर वगैरे झाडलं आणि भांडे सगळे क्लीन करून घेतले स्वच्छ. त्याच्यानंतर फ्रेश झाले, हातपाय तोंड वगैरे धुतलं, कारण दिवा वगैरे लावायचा असेल तर मग तसं कसं, म्हणून मग इथं दिवा वगैरे लावला. तर आहे ना, इथं अगरबत्तीची गंमत झाली. मी म्हणजे नाही का, असं अगरबत्ती म्हणते फुकायची नसते, म्हणून मी दिवाना अगरबत्ती लावली, तर असं गोल गोल फिरवली 3-4 टाईम, तरी ती काय विजली नाही. शेवटी मग तिला असं थोडंसं हे केल्यानंतरच ती विजली. आणि मग बाहेर पण तुळशीपाशी वगैरे दिवा लावला. त्याच्यानंतर आहे ना, उन्हाळ्यामध्ये कोण चहा पितं, एवढं कडक ऊन असताना सुद्धा, पण आम्हाला दोघांनाही चहा खूप आवडतो, त्याच्याशिवाय काय तलब जात नाही. परत पण काम करायचं होतं, त्याच्यामुळं मग तर गुळाचा चहा बनवला होता, कारण आम्ही शक्यतो चहा हा गुळाचाच पितो. त्यांना पण कारभाऱ्यांना पण खूप आवडतो गुळाचा चहा, साधा चहा आम्ही साखरेचा नाही पिती शक्यतो. आणि मग चहा वगैरे झाला, त्याच्यानंतर मी घेतली होती रेसिपी करायला, जे की थालीपीठ म्हणू शकता उपवासाचे. तर त्याच्यासाठी मी 3-4 तास आहे ना, आधी भगर आणि शाबू तांदूळ भिजत ठेवले ते 4 तास. त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ टाकलं. ते एकदम छान असं बारीकसं दळून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून. तर पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मिश्रण बनलं होतं. तर त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकून ते थोडं पातळ करून घेतलं. तोपर्यंत तवा पण ठेवला होता तापायला. तर खूप छान अशी टेस्टी रेसिपी. याच्यामध्ये तुम्ही ना, जे कच्चं बटाटा राहतं ना, ते किसून पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर खूप छान होतं. आणि तसं पण शाबू खिचडी खाऊन खूप म्हणजे नाही का, प्रत्येक वेळेला तेच, आणि ॲसिडिटी पण खूप होती. तर हा ऑप्शन बेस्ट आहे. मी पण भरपूर वेळेस केली. त्याच्यानंतर मग तवा गरम झाला होता, त्याला थोडंसं तेल लावलं, म्हणजे जे की चिपकणार नाही थालीपीठ म्हणून. आणि मग ते सगळीकडं असं पसरून घेतलं, तेल एका जागावर पडलं होतं. तर आणि तवा एकदम असं छान कडकडीत गरम होऊ द्यायचा, म्हणजे जे आपण मिश्रण टाकू ना, ते चिपकत नाही. आणि तेल पहिल्यांदा थोडंसं जास्त टाकायचं, नंतर नाही टाकलं तरी चालतंय. आणि नंतर मग आहे ना, ते सगळं मिश्रण टाकलं तव्यावर, आणि जे की मी पळीनंच करून घेत होते गोल गोल गोल. तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं वाटेल तसं उलटणीने वगैरे पण करू शकता. खूप टेस्टी असं उपवासाचं थालीपीठ तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया